मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण अथक प्रयत्न करून देखील संकटाची मालिका चालूच राहते. योग्य तो मार्ग सापडत नाही. कुटुंबात क्लेश, वादविवाद, कोर्ट केसेस, आजारपण इत्यादीमुळे जीवन संघर्षमय होते. वास्तूमध्ये निरनिराळे भास होतात. भीतीदायक स्वप्ने पडतात. कर्जबाजारीपणा वाढतो. अशा वेळेस घाबरून न जाता श्री नवनाथ देवतेला शरण जाऊन नित्यनियमाने नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 5व्या अध्यायाचे पठण किंवा श्रवण केले असता सर्व प्रकारच्या बाधेपासून सुटका होते व जीवनात प्रगतीचा मार्ग नक्कीच मिळतो. चला तर मग अशा पवित्र अध्यायाचे पठण करून जीवनात सुखशांती व नवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा अनुभव घेऊ. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का, मुनी मानस चकोर बाळका, कृपा पियुषा चंडा तू, भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा अससी पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी कोरडे काष्टी प्रकटलासी, करविंशती प्रताप सघन संकटी घातले देवतेणे, तदर्थ सकळ रविकुळ पाळण अवतार दीक्षा मिरविसी, वेद विप्रांचे संकट पाहुन मत्स्य कुळाते करिधारण, मग उददिते गगन दावून शंकासुरधरी येला, तेवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित, उदधी मंतूनि शंका तोषवित महाराज कृपार्णव, राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी, संकट पडता सुरगणी हर्षधर झालासे, अपार भक्त प्रेमा सगन त्यात स्थिरावले पंडुनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्तिप्रेमा तू ते आवडे मेघश्यामा, तरी भावभक्तीच्या उपमा पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी केले कथन इंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले अंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपले मनी, 12 मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला, तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव काननी दिवट्या अपार मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडून जाती तिकडून येती ऐशा एर झारा करती, ते पाहून नाथ जती म्हणे भूतावळे उदेले, तरी याते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील, तरी त्याते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत, श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलवे यावेळी, भूत श्रीराम उपयोगी आले, राक्षसाचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे, तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपिरत्न, तेवी तुळशीस प्रसन्न भूत झाले कलित, तरी लहानापासून तोरापर्यंत समयी कार्य घडून येत, पहा अर्णवा जुळळे निश्चित वाचविले म्हणताती, तन्नाही कल्पन चित्ती नाथभूतांच्या बैसल्या अर्थी, मग अंबिका अस्त्र स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ती क्षणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरुमेदिनी, मग पदधरी आवडूनी सुटका नाही पदाते, जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मही तसे कर्णरथ, चक्रे घेऊन करी कुंठित गमनसंधान करून येदी, तन्नाही स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती, चलनवलन मग त्याक्षिती काही एक चालेना, जैसे तरु एकची ठाई वसती अचळ प्रवाही, तन्नाही भूते सर्वही कुंठोनिया टाकिली, तया भूताचे वियोगे निमित्ते की वेताळा भेटी जाणे होते, सर्व मिळून येताक्षितीत जमोनिया येताते, तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ भेटीच राही अप्राप्य, एरीकडे वेताळ क्षिप्तित अनंत भूते पातली, तो दक्षभूतांचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ, तो न्यूनपणी सर्व मंडळ
दिसून आले तया ते. मग अन्य भूता ते विचारित, शरभतिरीची भूत जमात. आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा. अवश्य मुनी 5-7 गमन करते झाले भूत. शरभतिरी येऊनी त्वरित, निज दृष्टी पाहती. तव ते मंडळी मही व्यक्त, उभी असे बळरहित. जैसा एका ठाईचा पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकटे येऊन, पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त मही लागून, काय म्हणून तिष्ठला. एरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलून देता पद. कोण आला आहे सिद्ध, तेने कळा रचिली. मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालले शोधा लागून. गुप्त रूपे वस्तित येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजागळा, शेंदूर चर्चिला से भाळा. तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णिमुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातल्या रत्नज्योती. हेमगुणी गुंफोनी निगुती, कबरी भारी वेष्टीला. ललाट अपाट मिशा पिंगटा, वटदुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा, अग्री समदृष्टी पाहतसे. अर्कनयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहुदंड सरळ, अजानुबाहु तेजाळ. की मलविमल करुण स्थळ, बाहुवटी विराजले. मस्तकी शोभले दिव्य वीरगुंठी, कथा विराजे पाटपोटी. त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवीत असे. बाहुवटे हनुमंत, वीर कंकण करी शोभत. कुबडे पावडे घेऊन हातात, बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र 12वा रुद्र, की सकळ योगी यांचा भद्र. जैसा नक्षत्रगणी चंद्र, तेजा माझी डवर तसे. ऐसे पाहुणे एकभूती, मना माझी करिता ख्याती. येणेच व्यक्त केले क्षिती, भूतगणा वाटत असे. मग ते होऊनी संदेहस्त, नातासी म्हणती भूते पतित. जाऊ द्या स्वामी करा मुक्त, आपुल्याल्या कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले, तुम्ही मुक्त केवी राहिले. येरू म्हणे पाठविले, समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त, जाऊ द्या वेताळ नमनार्थ. यावरी त्यासी म्हणे नाथ, सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आदी राणीव, जाऊनी त्या ते त्वरे सांगावे. येरू म्हणती मग अपूर्व, भले नोहे महाराजा. वेताळ कवळता बाबर देव, हे महाबळाचे अस्ति अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव, मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी, तया माझी पोडती कळी. तया सवे कोणी रळी, केली नाही आजन्म. देवदानव गंधर्व सती, तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात स्वामी तया प्रती, श्रुत करून हेजी. एरू म्हणे संपादणी, येते काय करिता दावणी. तुमचा वेताळ पाहिन नयनी, बळजेठी कैसा तो. ऐसे ऐकुनी भूते मात, म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेत तो वेताळ भूत, तया पाशी पातले. राया वेताळासी करुणी नमन, सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतासी विघ्न, जोगी एक आहे की. तेने खेळूनी मंत्रशक्ती, मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो हिची गती, तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकून पिशाच राव, परमक्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्टका सर्व, भूतावळ मेळवा. मग भूत भृत जासूद हलकारे, जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा, बंगालादी पातले. माळवी मेवाड तेलंगण, कर्नाटके देश दक्षिण. कुंडाळ कैकाळ विलंब वचन, सप्तदीपांचे पातले. सकळ श्रुत करुणी गोष्टी, पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक एक कोटी, समारंभा पातले. अष्टराणी व तयाचे नाव, महावीर विद्याकारिणी सर्व. महम्मद महिषासुर, धुळवोनी गर्वे. बाबर झोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार, म्हणून विरात त्याचा संचार. तोही 1 कोटी भार, घेऊन या मिळाला. असो ऐसे कोटी भार, उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आग्या वेताळवीर, येऊन या पोहोचला. सकळ वेताळापाशी येऊन, कथिते झाले सिद्ध गमन. मग सकळ सांगून वर्तमान, समारंभी चालले. येऊनी शर्वतीरा प्रती, अष्टही कोटी कोल्हाळ गाती. तेने दणाणी
अमरक्षिती आणि पाताळी आदळ तसे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूती बात आराधून मंत्रिशक्ती ते लकलकीत पै केले स्मरण गांडीव विभूतीशर सज्ज करते अति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहाव्या स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपुन भोवते वेष्टिले रेषा रंगण आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवी तसे तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षावकृती आगळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षावकृती अपार अंबरा परी वज्रास्त्र सबळ मोळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टक्षा चंद्रपाळ स्वरूपे करुणी अति विशाळे तरुटा किती उपटून बळे पर्जन्यधारा सारिके परी ते वज्रास्त्र मोळी तया नगळती ते काळी तरु संचवून पर्वत मोळी पर्णकुटी ती जावली ऐसा संचरता तरुभार काय करीते झाले समग्र कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती सकळ करुणी महाकवर सांडिते झाले वैश्वानर ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळपर ब्रह्मांडी उमाळा व्यापेतुर पक्षीकुळ जीवजंतू ऐसी पाहता पावक थाटी परी जलदात्रे केली दाटी उदधी मिरवून आकाश पाटी शांत केला पावक तो या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र तेणे अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरवितसे परी तो दृश्य अदृश्य जाणोनी मग पहा उदधी तो या सांडोनी आकाशात मिरवत्या परी तो विजयना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करुनिया शांत होताच मंत्राग्नी मही उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे तेणे करून अष्टकोटी मही व्यक्त झाले एकताटी जैसे पूर्वी भूता ते राहाटी तेचे झाले सर्वास परी अष्टजन जे तयांचे नृप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गणती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्र एकची केले अदृश्य सकळ तेज खंडूने धरले हेतो नेणून निकट आले मच्छिंद्रा ते आकळावया परिभोवते आहे वज्रसंपन्न लागण चाले काही तिणे परी परमबलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले परिभोवते आहे वज्रास्त्र तेची गिळुनी केला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडित असे वासवास्त्र होता प्रकट उभयतांची झाली जगट जैसे जेठी लागून येत पाठ लोंबी झोंबी कवळले एकमेका मही पाडती तेणे धणाणा उडेक्षिती अष्टसमुद्र हे लावती कळबळती नक्षत्रपै शेषमस्तके हे लावती कुर्ममणे त्या अति अद्भुती वराह सावरून नेटे दंती मही लागी उचली तसे एरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरून मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परी तो नाथ अति चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरु आणि मालिमल मुचुकुंद त्रिपुर बळजेटी ऐसे सप्त दानव राहाटी साते देवळे बळजेटी लोंबी झोंबी पातले जोटिंगा ते मधु जगटे खेळता ते कुंभक नेटे बाबरा ते कुंभकर्ण लोटे जोट धरणी झगडते मम्मता लागी मरु बिडत माली मलमुंजा ते अल्लाटित मैसासुर अति मुसकुंद उन्मत त्या ते बिडतसे धुळवान वीर समर्थ त्रिपुर जगटे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्रदैत्य सप्तजन अल्लाटिले ऐसे बिडता अष्टजन मही उठला अति दणाण एकमेका मही कारण आकळावया ते जल्पिती एक दिन एक रात्री साती जणांना विश्रांती लाता केवळ हुमण्या देती वर्मा वर्मे जाणून या तेणे करून प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही तडती आदळवणी मग साती जणे दानवास्त्र भिडता गेले त्या जर्जर मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमी वेताळा प्रती तो संधान पाहून हृदय स्थिती वासव शक्ती भेदित असे तेणे घाय अतिसवळ मूर्छित पडला वेताळ मही पडता होता वेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने
येता येता 7 जणी लगट करती निकटे येऊनी तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झाला से सिद्ध प्रयोग होता निती संचार तो अष्टदेहाप्रती तेणे करुनी वातगती आकर्षण होत असे जवळ आकर्षण वात होत तव हस्त पादांचे चलन राहत परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐसे होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रती बोलती आता आसडुनी अहमवृत्ती शरणे वेगी रिहावे ना तरी जोगी आहे कठीण भूतास आपुला घेईल प्राण तरी या ते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे रामप्रसादे करून लंका राणी व विभीषण की वालीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव तन्नाये ते करून वाचवावा आपुला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दारिद्र्याला प्रेस की चिंतामणी चिंतित्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटे झाले साह्यवंत तन्नाये आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलून एकमेका निश्चय करून नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्नाये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधा नळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत मुचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रेदान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेणूनी रडी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रतापदावनी गेले गवस्ती परी भोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी तन्नाये येते झाले तरी कृपेची बसवी पावले चलन वलन अवघेची राहिले बोलणे उरले सांगावया आता क्षणिक करसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेणे लाभत वाचतास काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्नाय आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की हे जरी म्हणशील कोटे तरी पुरोजा उडवू नरका पाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवकी गोहत्यारी ब्रह्महत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी मातृपितृ गुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिरवकी ऐशी पातके रवरवक्षिती भोग मिरवू संवत्सर अयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीनमुख पदा मिरवू का ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी यावरी बोली मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याते साह्य भूतासहित कायार्थ तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणी साह्य करावे मंत्रा लागणी कोणीतरी भोकिलिया मग अष्टही म्हणते अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग कुलावक्ष पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पते कार्य जगात निश्चय आम्ही मिरवकी पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापनी ग्रहण परवणी ते नेविला ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षणास्त्राची एरीकडे अष्टकोटी उतावळ जोगिणी इत्यादी सकळ स्पर्शोपाती चरणकमळ मही व्यक्त होऊनिया तेव्हा जल्पुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्रपद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती बुद्धांजुळी अभयकर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणूनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रा माझी तेजोमंत शशीनाथ मिरविला की रश्मीपाल मंडळात तेजे गैवरला प्रभे आदित्य की सुरवर गणेशचे नाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णू गुणात शेषशाही प्रभुत्वपणे मिरवला की दानवा माझी उशना मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवितसे ते विपिशाच्या मंडळात परमशोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तके ठेवून हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजण मुख्य नायक ते बोलती बोलावून सकळिक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा वदला असे तरी त्याचा धाक कोणी तया साह्य पिशाच असावे येऊनी सांगितले याचे कार्य त्या करुणी मंत्रोच्चार होताची
ऐसे ऐकून या होते अवश्य म्हणते जोडून हात यावरी बोलले मच्छिंद्रनाथ आणि गौरमज द्यावा तुमचे आमचे समरांगण झाले सबळबळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तयान करावे बाधा सर्वता आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपलेकडून सहसाव्यता जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसूने सहसाभूतानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखते की अविंद जेवी का सुकर की श्वान मानते अशुद्ध विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा असावे ऐसे आणून चित्ती ते सदन स्पर्शुने भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न त्यांचे करावे निवारण सकळ भूते मिळून या आणि तया गरजे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी वसावे हे आख्यान जो पाळिता त्यासी कदा काळी न करावे व्यथा हेची द्यावे मज सर्वता कृपा करून सर्वांनी ऐसे ऐकून मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वधून वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसून त्याते स्वस्थानाते चालिले अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार ते तिचा विधी करून सर्व कुमारी दैवते चालेला तैसेचे पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढले अध्याय अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो या कथा सार संग्रहास परिकर पंचम अध्याय हो केल्यास विषाच्य बाधा तयासे खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करता जाईल प्रथम अध्याय जो गो केलं त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय गो केल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय गीता प्रसन्न होईल अंजनी सूत तया ते चौथा अध्याय गीता फळ कार्य निवटील परमसकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सूत मालूजी सांग वदे नरहरी कृपे करुण्या स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर पंचमाध्याय गोळहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्तिसार पंचमाध्याय समाप्त।